ते शक्य नव्हतं ते बोललेले. ठीक आहे, त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल, पण मी हेही सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील. पश्चाताप म्हणून का होईना किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं. म्हणजे काय बोलण्यात थोडंसं होऊन गेलं ना. ते दुरुस्ती करायला तयार नाही, ठाम आहे आपल्या वक्तव्यात. नाही, ती चूक करू नये. आता ते त्यांचा प्रश्न आहे, मग मी पुढं काय बोलू शकत नाही. ते त्यांचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि उलशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवाद झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक या गोष्टी बोलले गेले, ते चांगलं. तुम्हाला जर नुसती सलाईनची एक पट्टीन रक्त दिसलं असेल तर संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटरो होतं, ते का दिसलं नाही? असं नाही. पण शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं. कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं, भगवानगडाचं भक्तगाव आहे. आणि अशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं. म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही. मला करायचं असतं तर मी कालच केलं असतं.